हां जय हिंद जय महाराष्ट्र. गुरुदेव दत्त. हे बघा आज पाडळी इथं आज सप्त्याचा 7वा दिवस, शेवटचा दिवस बघा. उद्या कार्याचं कीर्तन आहे बघा. तर उत्कृष्ट असं सप्ताह झाला बघा पाडळीचा. सप्त्यासाठी चांगले महाराज लोक आले होते. उत्कृष्ट असं कीर्तन सेवा झाली बघा. तर आता अखंड हरिनाम सप्ताहाचा पारायण सोहळ्याचा आता सांगता समारंभ आहे. तरी आता आम्ही सोहळ्यासाठी निघालो आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. हे बघा आज सप्त्याचा 7वा दिवस, एकादश. उद्या बारशीचा काल आहे बघा. तर बघा आता हे सकाळी वारकऱ्यांचे बघा आज उपवास असल्या कारणाने आज बघा खिचडीचा प्रसाद आहे बघा सगळ्या वारकऱ्यांना. आणि उद्या काला. धन्यवाद. बघा आता यात्राचे आज सप्त्याचे कारभारी मंडळी बघा आता इथं नाश्त्यासाठी बसतेत बघा. आज नाश्त्याला खिचडी. तर हे पहा आता पारायण सोहळ्याची सांगता झाली बघा. आणि आता नंतर बघा दुपारचं गाथा भजन चालू आहे बघा. आता गाथा भजन चालू आहे. आणि गाथा भजनानंतर आज एखादंच असल्या कारणानं दुपारचा फराळ होईल. आणि फराळ झाल्यानंतर संध्याकाळी भव्य अशी पालखी सोहळा मिरवणूक निघणार आहे. आणि उद्या काला होईल. सप्त्याचा आजचा शेवटचा दिवस. पारायण सोहळ्याचं म्हणजे संपलेला सांगता सोहळा पाहता शेवटी आता आरती होईल आणि पारायणाची समाप्ती होईल. समारोप आता झालेला आहे. सुरुवात झाली माऊलीला. हे पहा आता सांगता सोहळा झाला बघा. आरती झाली आता. आणि आता संध्याकाळी अशी मिरवणूक होईल पालखीची. धन्यवाद.
हे पहा आज अखंड हरिनाम सप्ताह पाडळी आज शेवटचा म्हणजे 7वा दिवस. तर 7व्या दिवसाचं बघा आज पारायण सोहळ्याची समाप्ती झाली आणि नंतर मग समाप्ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पालखी मिरवणूक. तर आज हनुमानरायांची पालखी मिरवणूक निघणार आहे आणि पालखीनंतर मग संध्याकाळी कीर्तन, उद्या काला आणि कालानंतर मग सांगता सोहळा संपन्न होईल. धन्यवाद महाराज. महाराज आपलं नाव काय म्हणले? आदिनाथ महाराज खडसे. हे खडसे महाराज बघा आळंदीचे. वा वा, आज त्या माणसांनी आज संपूर्ण पारण्याची सेवा त्यांना मिळाली बघा. आणि खरंच त्यांचं म्हणजे धन्यवाद मानले पाहिजे. त्यांनी संपूर्ण पुण्य हे सगळं त्यांना स्वतःलाच मिळालं बघा. इतकी त्यांनी कडक सेवा केली आणि त्यांच्या आज पारण्याचा बघा सांगता सोहळा झाला. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी.